बऱ्याचशा बाईटमध्ये सांगितलं की वायदी वायदी त्या गोष्टीमुळं आकाश दादाला पण म्हणजे एक स्पेसिफिक नंदी मी सरळ सांगतो म्हणजे वायदीचा विषय आला की सगळीजण बकासूरकडे वोट करतात. जेमतेम 80 ते 90% जे गाडा मालक आहेत मालक वायदी घेतात, पण कोणी कॅमेरा समोर येत नाही. आणि बरेचशा वेळेला कसं होतं, वायदी म्हटलं की बकासूरचंच नाव घेतात. हा बकासूर माझ्या काशीमध्ये पळालाय हम्म. आणि त्या नंदीने माझी सर्वात जी जिद्दी शर्यत होती ती करून दिली. तर त्या नंदीवर मी आक्षेप घेणं माझ्या एवढा नालायक माणूस कुठला आजही कधी बोललो नाही की बकासूर वाल्याने वायदी घेतली. बकासूर हा बैल सर्वांसाठी देव आहे. 9 तारखेनंतर जिथं राहुल शेठ बोलेल किंवा त्याच्या आधी पण कुठे मैदान असेल तिथे आपण 100% 1000% मथुर आणि शंभू पळणार. आणि या कोरेगावसाठी लोकांची आयेशी गेली, एक नंबर करायची जिंदगी संपली, त्यांना एक नंबर नाही झाला. कोरेगाव पुसेगाव हे अशी 2 मैदान आहेत. तर संध्याकाळी चर्चा करताना आमची सगळ्यांची चर्चा कुठला बैल टाकायचा, जो हा सांगतो कोण हा सांगतो कोण हा सांगतो कोण हा सांगतो, पण माझ्या मनात 100% मेहरबान होता. हा आज 3 फेऱ्यामध्ये ते पण दिग्गज लोक आहेत, रोज गाड्या हाकलणार आहेत. कुणाला आपल्या बिंदूरच्या गाड्या हाकलतो, त्यांना बरोबर अंदाज असतो कुठून कशी बैला हाकलायची कुठे उचलायची, पण त्यांना कुणा कुठे ऐकलं नाही. त्याच्यात काही अडचण नव्हती. 100% ऑब्जेक्शन घेतलं असतं, काही गोष्टी घेतल्या असतं 100%. मला काही विषय नाही. बघ माझं एकच सांगणं आहे की मिलिंद शेठ माझा जरी भाऊ आहे, मित्र आहे, पण इतरही लोक बघ माझे मित्र आहे. सगळ्या गोष्टी माझा नंदीचा फॉलो असता मी स्वतःहून सांगितलं नंदी फॉलो. आणि राहुल शेट्टी मला सांगितलं पण फोन केला मध्ये, पण तिघांना एकत्र राहायचे. पण 100% मी वाटत बघतो कधी फायनल होते आणि 100% तिघा आम्ही एकत्र राहिलो असतो. तिन्ही मुंबईचे नंदी होते म्हणून मी तुला सांगतो की गाडी संगनमत व्हायला पाहिजे. हे आटी मारून ह्या गोष्टी नाही चालत. नाही आमचे 2-2 नंदी वेगवेगळे आणि चिठ्ठी उडव. लोक मजा घेतात आपली. यार बैना भुंगा पाळायला पाहिजे, बैना मथुर पाळायला पाहिजे. परत एकदा नवीन मस्त गाडी पाळली असते. जयेश पाटील आपला सोनारपाड्याचा आमचे खूप वर्षापासून संबंध आहेत जयेश दादा बरोबर. आणि त्याचा काल मला फोन आला होता की खरोखर काकाचं नाव चालवलंय की बऱ्याचशा वेळेस काय झालं आपल्या माझ्याकडून जे सोन्याचं नाव राहून गेलेलं आहे. मी त्याच आता विषय घेणार होतो. काय होतं माहिती का, सोन्या बैल आहे ना माझ्या नावावर सुद्धा पळालेला आहे. हा सोन्या. आणि जेव्हा बंदी होती तेव्हा सोन्या माझ्या नावावर पळाला. नमस्कार मित्रांनो, आता आपण बघतोय की आपल्या बदलापूरचं शंभू 12-13 म्हणजे एक मोठं नाव. थारचा मैदान झाले तिथे 1 नंबरचा मानकरी. शहापूर महाराष्ट्र केसरी मैदान झाला तिथे पण 1 नंबरचा मानकरी. सगळ्यांना उत्सुकता लागलेली ती म्हणजे कोरेगाव हिंद केसरी मैदानाची. आणि कुठं ना कुठं त्या मैदानामध्ये पण पहिला नंबर करून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या राऊत कुटुंबाचं आपल्या बदलापूरचं नाव अजरामर केलेलं आहे. आणि त्याच नंदीची आपण थोडक्यात माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. आकाश दादा नमस्कार. नमस्कार. लगातार 2 मैदानामध्ये 1 नंबर केला आणि कुठून कुठेतरी सर्वांना उत्सुकता लागली. पैरे बऱ्याच जणांचे पैरे देखील फुटले आणि असं हे केलं की शंभूला कोण असेल, वेगवेगळे तर्कवितर्क लागू लागले, पण पैराच झाला नव्हता. आकाश दादा काय क्षण होता म्हणजे पैराच झाला नव्हता आपल्या शंभूचा त्या टायमाला. शंभू खरोखर शंभूच आहे. त्यांनी खरोखर त्यांचे प्रेक्षक असतील, त्याचे जे फॅन फॉलोअर्स असतील, त्याच्यावर प्रेम करणारी लोक असतील, त्यांच्यावर शंभूवर सगळे प्रेम करणारे जी लोक आहेत ते एवढे प्रेम करणारी लोक होते ना, त्याच्यावर त्यांनी शंभूरचा ज्यांच्यावर विश्वास शंभूवर ज्यांनी विश्वास ठेवला होता आणि ते शंभूने खरोखर साध्य केलं की खरोखर मी तुमच्यासाठी पळतोय एवढं काय गोष्टी माझ्यासाठी भले तो नंतर पळत असेल, पण लोकांसाठी त्याच्यावर जे प्रेम करणार त्यांच्यासाठी शंभू पळाला. दादा काय सांगाल पैरेच वगैरे कसं काय जुळून आलं? कारण का तुम्ही सांगितलेलं की आता प्रवीण भाऊराव त्यांच्याशी पण बोललो बघा, त्यांना पण म्हणजे कसं वाटलेलं की पैरा कोण असेल, पण अचानक तुम्ही नियोजन केला आपल्या कानाशेठच्या मेहरबान दीपक शेठ कानाशेठ यांच्या मेहरबान सोबत. कसं काय नियोजन झालं तुमचं? शंभू जो आपला मेहरबान आहे, आपले दीपक शेठ असतील, कानाशेठ पाटील असतील, यांचा मेहरबान अतिशय पळणारा बैल आहे. आणि कालांतराने तो कुठेतरी बॅकफूटला गेला होता आणि त्याला कोणी पैरे देत नव्हते माझ्या सांगण्यातून तर, आणि कानाशेठच्या सांगण्यातून. कारण का बैल पळाला तरच नंदी आपल्याला वाव असते, बैल नाही पळाला तर आपल्याला कोणी विचारत नाही. हे मी बघितलेलं आहे उघड्या डोळ्यांनी माझ्या, ते मला त्याची सहानुभूती आहे. पण त्याच्यानंतर कानाशेठचा ज्या टायमाला बघ सूरज, ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या मैदानात मी 1 नंबर करतोय आणि त्या मैदानात कानाशेठ सेमीला मार खातो, पण मी तो पैरा करून खरोखर ह्या गोष्टीला खूप मोठी वाव दिली पाहिजे की त्याला म्हणजे हा नियोजन कसं घडलं.
बघ काना शेटला फोन केला, बोललो काय चाललंय कसं काय. तर काय नाही आहे तयारी आपल्या 22 तारखेच्या मैदान 3 फेऱ्याचं मैदान होता त्याची तयारी चालू. बोल बैल कसा आहे, बोलतो एकदम ओके शेट. म्हणजे काम करा चिठ्ठी टाका बोललो. बोलतो कुठली, ते पण हे झाले Confuse. हा कन्फ्यूज झाले की कुठली टाकायची. तर बोललो आपली कोरेगाव चिठ्ठी टाकायची. चालेल बोलतो शेट करू. बोललो एका शब्दावर करा बोललो. परत त्यांनी मला फोन केला, शेट नक्की ना. तर म्हटलं मजाक करतो काय, पण मी मजाक करणारा माणूस नाहीये. मी सांगितलं शेट 100% चिठ्ठी टाका, बैल भरा. बैल मुंबईला आहे ना, हो बोलतो मुंबईला भरा लगेच बोल. मी पण लगेच बैल भरला. बघ एक दोन मित्रांचं एक संगनमत झालं, त्याच्यामुळे या गोष्टी घडतात. माझं कुठेतरी मनामध्ये मिसअंडरस्टँडिंग ठेवून, कुठेतरी मनामध्ये दुःख ठेवून या गोष्टी होत नाही. 100%. आणि मन मिळलं पाहिजे आणि एकामेकाच्या सांगण्यावरून या गोष्टी झाल्या पाहिजेत, त्याच्यामुळे या गोष्टी होतात. बघा खुल्या मनाने पैऱ्या करतात नेहमीच. आकाश दादांचं असं आहे की बघा पैसे द्यायचे नाही, पैसे घ्यायचे नाही, अशा मनस्थितीमधले किंवा अशी विचारधारणा ठेवणारे आकाश दादा आहेत. आणि संपूर्ण त्यांना काकांची असू द्या, त्यांच्या वडिलांची असू द्या, ही शिकवणच आहे. आणि खरंच तसंच काहीतरी आपल्याला करताना बघायला भेटलं. आज एक खुल्या मनाने पैरा केला आणि एका शब्दावरती पैरा झाला. मला तर वाटतं मैदानाचे 1-2 दिवस अगोदरच ही गोष्टी घडल्या आणि अक्षरशः 1 नंबरचा मानकरी. आता बघा आपण बघतोय थारचा मानकरी झाला, त्याच्यानंतर 3 लाख रुपयाचा मानकरी झाला. पण एक जिम्मेदारी आली होती थारच्या आपला कोरेगाव हिंदकेसरी मैदानाची. कसे काय प्रकारे पार पाडले, कारण का प्रत्येक मैदानामध्ये जाऊन 1 नंबर करणं नाही. एखाद्या वेळेला बोलू शकतं लक आहे चला, दुसऱ्या वेळेला बोलू शकतं ठीक आहे लक, पण तिथे बघा 1500 नंदी होते, 750 गाड्या होत्या, आपलाच नंबर झाला 1 नंबर. काय बोललाय सूरज, याच्यासाठी तुला सांगतो की पहिरे बघ, कोरेगावचे पहिरे महिनाभर झालेले असतात. 100%. आणि आपण नुकताच शंभूने नंबर केला होता, पण त्यांचा सुद्धा मी त्यांना बोलल्यानंतर ते होता शेर हमने जबान दिया है, अभी नहीं हो सकता है. बरं ठीक आहे. बघ मी त्यांचा पैरा तोडून माझं चांगलं न होणार, बरोबर. ते बिचाऱ्यांनी पण कुठेतरी अपेक्षा केली असेल. जो देवामध्ये देवा पळणार होता, त्या देवावाल्यांनी पण कुठेतरी अपेक्षा केली असेल नंबराची वगैरे, आणि मी तोडून ते माझ्या तर असं तुला शोभत नाही. तर त्यानंतर आम्ही सर्व भावंड असताना आम्ही रात्री इथे थांबलो होतो. तर विचार झाला की सगळ्यांना विचारलं काय, हे सगळे विचार होते मला काय कसं करायचं. ऑलमोस्ट कॅन्सलच होतं जाणं, शपथ कॅन्सल होतं. तर आता काही लोक बोलतील की नाही खोटा बोलतोय, पण 100% कॅन्सल होतं. Cancel होतं. तुला सांगतो, रात्री 1 वाजता ही चर्चा आहे आमची घरी जाताना, कारण संध्याकाळी सगळे आम्ही इथं वाड्यावर असतो. तर संध्याकाळी चर्चा करताना आमची सगळ्यांची चर्चा कुठला वेळ टाकायचा, जो हा सांगतो, कोण हा सांगतो, कोण हा सांगतो, कोण हा सांगतो. पण माझ्या मनात 100% मेहरबान होता. हा. आणि मग पोरं बोलली ठीक आहे, त्यांनी पण सुचवलं की मेहरबान वगैरे आपण टाकूया. मी ठीक आहे चला. मग रात्री कानाशेठला फोन केला, पण कानाशेठ झोपले असतील तर उचलला नाही. सकाळी त्यांनी मला फोन केला. पण सूरज, सर्वात मोठी ही गोष्ट आहे की काही लोक महिनाभर पैरे करतात, 2-2 महिनाभर पैरा करतात, आणि एका दिवसात जी बैल पैरा होतो आणि तो बैल 1 नंबर करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. 100%. आणि या कोरेगावसाठी लोकांची आयेशी गेली, 1 नंबर करायची जिंदगी संपली, त्यांना 1 नंबर नाही झाला. कोरेगाव पुसेगाव हे अशी 2 मैदान आहेत. हे हिंद केसरी मैदान आहे. लहानपणापासून ते मैदान लोकांनी बघितलं, पिढ्या गेल्या लोकांच्या. आज मी लहानपणापासून हे दोन्ही मैदान बघतोय, पण कुठे नंबर नाही झाला. आज कमीत कमी आमच्या ह्याच्या पहिले सुंदर सोन्या पळालाय, सोन्यानी नंबर केलेला आहे तिथे कोरेगावला. पण कालांतराने 20-25 वर्ष खूप मोठा गॅप आहे, बरोबर. त्या गॅपमध्ये पण असून मग, आणि माझं खूप मोठं स्वप्न होतं, माझ्या बरोबरच्या फिरण्या मित्रांचं स्वप्न आहे, माझ्या फॅमिलीचं खूप मोठं स्वप्न होतं की आपण हिंद केसरी झालो पाहिजे. घरात पैलवान नसल्याने कोणी हिंद केसरी झाला नाही, पण आमचा नंदी हिंद केसरी होईल ह्या गोष्टीने आम्ही खरोखर त्या नंदीची खूप जोपासना केली, त्या नंदीची खूप काळजी घेतली, आणि ते काळजी घेऊन सगळ्या काही गोष्टी त्यांनी साध्य केल्या. आणि त्यांनी त्याच्या पळाच्या जोरावर खरोखर मी बोलून मी पळणार नाहीये, कानाशेठ बोलून कानाशेठ पळणार नाहीये, हे 2 नंदी पळाले तरच नंबर होणार. आणि तो क्षण बघ ना, आजही तू आठव, काय क्षण आहे यार. बघ ना, गटाला एवढी कमी गाडी पळाली, लोक बोलली की आज आकाश काय नियोजन केलं. पण मी खाली शपथ सांगितलं होतं, एवढा कॉन्फिडन्स आहे. मी कानाशेठला डायरेक्ट आजही तू त्यांना विचार की बोला 1च नंबर होणार. कारण का दोन्ही बैल एक साईडची आली, पळणारी सेम आली, आणि गाडीला स्पीड पण खूप लागला. आणि सेमीला तर अप्रतिम. शंभूच्या 3 फायनल तू बघ आजही, गट
सेमी फायनल तिन्ही फायनल बघा, म्हणजे तिन्ही एक नंबर केले, तिन्ही फायनल त्यांनी सुट्ट्या केलेल्या आहेत. 100%. गट पण सुट्टा, सेमी पण सुट्टा, फायनल पण सुट्टा. का त्याच्या एक पळाच्या जोरावर तो पळतो चांगला आता सध्याला, आणि एकदम सध्याला चांगला एकदा त्यांनी स्वतःनी पण स्वतःच्या मनावर घेतलेलं आहे की मला काहीतरी नाव करायचंय माझं स्वतःचं आणि माझ्या मालकाचं सुद्धा. नक्की. बघा तिन्ही वेळेला बघितलं फायनलच्या टायमाला जास्त जोर लावतो, म्हणजे बोलू शकता आपण डबल स्पीड डबल जोर लावतो. काय होतं माहिती का, बाजूची गाडी आली ना चिटकल तो अजून पळतो. अजून बोलते. बैलाची बाजूची रनिंग पण तेवढी पाहिजे ना. साईडची बैल आहेत ना, आता काय आपण बैल पळत असला थोडा वाढेल ना, यो बाजूला गाडी आली का अजून पळतो, म्हणजे स्पीडच संपत नाही, 100%. असा विषय झालाय. आणि नरमांदी गाडी पळाली तुझ्या माहितीने सांगतो सूरज, खालून शंभू पण पळतो आणि तो पण पळाला मेहरबान. ठीक आहे, 100 फुटात जर असेल 19-20 बघ, एक बैल पळून कधीही बैलगाड्या शर्यत जिंकू शकत नाही, हे माझं पहिले सांगणं आहे. एखादा मालक बोलतो ना माझा पळालाय तेव्हाच जिंकलाय, मी असं आयुष्यात बोलू शकत नाही. मी हे बोलूच शकत नाही की माझा बैल पळायला नंबर झालाय, दुसरा नंदी जेव्हा पळेल तेव्हाच नंबर होईल. एकट्याची छाती ठोकून काय होणार नाही की, आणि मग एकट्याची जर असं बोलतो ना एखादा मालक की मी एक नंबर केला, तुझा बैल सिंगल झोप तेव्हा समजेल की काही गोष्टी असतात. आणि सिंगल काही गोष्टी म्हणजे कसं आहे, चुकीचा विषय होतो आणि दुसऱ्या माणसाची भावना सुद्धा दुखते की याचाच बैल एकटा पळू नये, पण दोन्ही नंदी जेव्हा पळतात तेव्हा मला विजय प्राप्त होतो. बरोबर. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं. 100%. दादा हिंदी केसरी झाल्याचा आनंद पण वेगळा असेल, कुणाल ड्रायव्हर पण एवढं खुश होतं, त्याच्या नावाच्या पुढे पण एक हिंदी केसरी किताब लागला, आपल्या नंदीच्या पुढे पण हिंदी केसरी, घरच्यांचा माहोल आणि सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर बघितला. एक अभिमान वाटतं की आपल्या मुंबईची जी नंदी आहेत ना, ते घाटावरती जाऊन पण एकदम टॉप पलतायत आणि एकदम टॉपमध्ये खेळतायत. खरोखर कुणालच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. सध्याला अतिशय चांगली गाडी हाकलणारा ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर आहे. दुसरे ड्रायव्हर चांगले हाकलतात, पण माझ्या देखण्यातून कुणाल चांगली गाडी हाकलतो. खरोखर तुला सांगतो, आज 3 फेऱ्यामध्ये ते पण दिग्गज लोक आहेत, रोज गाड्या हाकलणार आहेत. कुणाल आपल्या बिंदूरच्या गाड्या हाकलतो, त्यांना बरोबर अंदाज असतो कुठून कशी बैला हाकलायची, कुठे उचलायची, पण त्यांना कुणा कुठे ऐकलं नाही. त्यांनी कुणालनी म्हणजे त्याची जी टेक आहे ना सूरज हाकलायची, आणि त्याला परफेक्ट माहिती आहे कुठल्या बैलाला कुठे मारायचं, कुठे थांबवायचं, कुठे धरायचं. शंभूला त्यांनी हातच लावला नाही, मेहरबानवर सगळी गाडी काढून घेतली. शंभूला फक्त 100 फुटामध्येच उचलला, बरोबर गाडी जाते. त्याला टेक्नॉलॉजी चांगली म्हणजे अभ्यासू पाहिजे, नुसतं येड्या गबाड्यासारखं हाकलून होत नाही, त्याला अभ्यास चांगला आहे. आणि खरोखर अतिशय चांगली गाडी हाकलतो कुणाल, आणि एकदम माझा मित्र आहे चांगला. आणि एकदम तो बाईटमध्ये पण सुद्धा बोललाय बघ की आकाशच्या पेक्षा माझा बैल स्वतःचा, म्हणजे अशी भावना जोडली पाहिजे. जो आपल्या ड्रायव्हर नंदीवर जो बसतो, त्या नंदीमुळं पण त्या ड्रायव्हरचं नाव लौकिक होतं. आज कुणाल ड्रायव्हर हिंद केसरी झाला, आज हिंद केसरी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा ते नंदी हिंद केसरी होतील तेव्हा कुणाल हिंद केसरी होईल, कुणाल एकटा हिंद केसरी न होणार. अशा काय गोष्टी आहेत, आणि आपल्या माणसाला जर आपण मोठं करणं असतं ते आपल्या हातात. तर कुणालला खरोखर हिंद केसरी बनवलं असेल तर शंभू. दादा आताच बोलले आपल्या माणसालाच कुठेतरी मोठं करण्यात आपण पण पुढे असलं पाहिजे. आता बघितलं तर दोस्तीच्या दुनियामध्ये एकदम चांगल्या मनाने किंवा चांगल्या भावाने जर जात असतील तर आकाश दादा राऊत आहेत. ऑन कॅमेराने सगळी कॅमेऱ्याच्या समोर पण किंवा कॅमेऱ्याच्या बाहेर पण हेच बोलत असतात, कारण का त्यांनी दोस्ती टिकवली. आता मागच्या वेळेस पण बघितलं की दादा आता बघा तुमची दोस्ती एवढी घट्ट आहे ना, मागच्या टायमाला मिलिंद शेट पण बोलले बघा की सगळी जण सांगत होती की आकाश दादावर ऑब्जेक्शन घे, गाडी कुठेतरी फॉल, ते असेल नसेल लांबची गोष्ट आहे, पण कुठेतरी माझा मित्र आहे, माझा मित्र पुढे जात असताना त्याला मागे घ्यायचं काम नाही करायचं, जे काय असेल ते पुढची गोष्ट आहे. पण मी अशा काही गोष्टी केल्या नाही. सर्वप्रथम त्या दिवशी मी ती बाईट बघितली, पण याच्यामध्ये सूरज एक गोष्ट तुला सांगतो की आपण तर लांबच राहिलो. मिलिंद शेटची एकट्याची गाडी सोड, पण इतरही गाड्या असतात ते पण ऑब्जेक्शन माझे घेऊ शकतात फॉल होण्यासाठी. गाडीचा फॉल असती बघ 10 वेळा ड्रोनचे शूट बघतात लोक, आणि ड्रोन उडल्यानंतर वरतून जो ड्रोन शूट घेतात ना, ते आपल्याला 100% त्याची समजतं. आणि बघ हे जे आहे ना, खोटं लपवू शकत नाही आपण, लक्षात घे, खोटं ते समोरच येणार. तर मला त्याच्यात काही अडचण नव्हती, 100% ऑब्जेक्शन घेतलं असतं, काही गोष्टी घेतल्या असतं 100%, मला काही विषय नाही. बघ माझं एकच सांगणं आहे की मिलिंद शेट माझा जरी भाऊ आहे, मित्र आहे, पण इतरही लोक बघ माझे मित्र आहे, सगळ्या गोष्टी. माझा नंदी जर फॉल असता मी स्वतःहून सांगितलं नंदी फॉल, मी खोटा खेळणार नाही. पण जर नंदी फॉलच नसेल, इतर वरची जी आमची कमिटी आहे, आबा असतील, आपले विलास पैलवान असतील, यांनी या मैदानाची खरोखर जेवढे डिसिजन होते विलास पवारने घेतले होते.
विलास पैलवानने आपले. पैलवानने घेतल्यानंतर पैलवाननी बघितलं की कुठल्याच गाड्या फॉल नाही. पैलवानला एकाने फोन पण केला होता, तुझ्या माहिती करता सांगतो, की पैलवान ती गाडी फॉल आहे का. पैलवान सांगितलं की गाडीत संबंधच नाही फॉल. कारण का गाडी फॉल कशी असते, पट्टीच्या ट्रॅकच्या बाहेर जाणार ती फॉल आहे. पटरीमधून आणि आपली गाडी ट्रॅक मध्ये पण नाही उतरली. बघ ट्रॅक मध्ये कधी उतरली, शंभू बाहेर गेल्यानंतर उतरले. धावपट्टी जेव्हा क्रॉस झाली तेव्हा ट्रॅक मध्ये चाक उतरलंय, ते बाद पण तशी बादच नाही, विषयच नाही. पण काय ते हेच नाही, तथ्यच नाहीये. आणि फॉल नाहीच आहे गाडी. फॉल असते तर मी स्वतः सांगितलं. आणि बघ दुसरा ट्रॅक तर एवढा लांब आहे, म्हणजे 2 ट्रॅक आहेत बरोबर. ह्या ट्रॅकच्या इथून गाडी गेलेली, हा ट्रॅक तर अजून खूप लांब आहे ना. मग त्याच्यामध्ये फॉल येणं हेच नाहीये. आणि याच्यामध्ये मिलिंद शेठ जरी असेल तरी काय गोष्टी बोलला असेल तर मला पण काय गोष्टी याची हे नाहीये. आणि माझ्या लक्षात पण नाही की गाडी फॉल आहे का काय. बघा मित्रांनो, तो विषय कसा होता, कारण मिलिंद शेठला सगळी जण सांगत होती की ऑब्जेक्शन घ्या, पण कुठेतरी आपला मित्र आहे, अशा गोष्टी नको व्हायला, म्हणून त्यांनी सांगितलं की या गोष्टी आमच्याकडनं नाही होणार. आणि 2 नंबरला त्यांची गाडी उतरलेली की त्यांना म्हणजे निकाल भेटला असं म्हणून सांगत होते. पण कुठे ना कुठेतरी आपलाच मित्र आहे, आपलाच भाऊ आहे, आणि सगळी जण आपण एकत्र जाऊया, आता तो क्षण पण आला असता. सूरज, कसं आहे ना, समजून घेणं आणि दोस्ती टिकवणं खूप गरजेचं आहे. बघ भोंगा काय झाला, शंभू काय झाला, हे आमचेच नंदी बरोबर. आणि बघ माझं असं नाहीये, खोटं जर असेल तर 100% घ्यायला पाहिजे. भले मिलिंद शेठ असू दे, भले मी असू दे, का कोणी असू दे. बघ खोटं जर असेल तर 100% घ्यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये दोस्ती असेल, सगळ्या गोष्टी असेल, ठीक आहे, म्हणजे खेळ तो खेळ असतो. मग याच्यामध्ये बघ खोटं कशाला करायचं. मी जर फॉलच आहे तर 100% ऑपरेशन घ्यायला पाहिजे, माझं सांगणं आहे. पण जर मी फॉल नसेल आणि ते बघून मग ते बोललं पण नाही पाहिजे. एखाद्या आपण बघतो की ठीक आहे चल फॉल गाडी नाहीच आहे, मग ते आपण बोलणं पण गरजेचं नाहीये. मग त्याला बोलल्यानंतर लोकांना चर्चेला तेवढंच टाइम भेटतं. सुरू मला तर असं वाटतं, तुला काय वाटतं तर तू ते मला सांग. बरोबर. नाही बघा दादा, तुमची दोस्ती घट्ट आहे आणि अशी साता समुद्रा पलीकडे जावा, आता कितीतरी जण आपल्याकडनं बघून शिकतात. तो क्षण पण आला असता जर त्या दिवशी भुंगा आणि मथुर गुलाल घेतला असता आणि तुम्ही मला सांगितलं पण फोन केला मध्ये, तिघांना एकत्र राहायचे. बरं 100% मी वाटत बघतो कधी फायनल होते, आणि 100% तिघा आम्ही एकत्र राहिलो असतो छकड्यावरती. आणि काय झालं बघ, जरी गाडी सेमीला त्यांची म्हणजे राहुल शेट्टी आणि किरण आप्पाची, ती आपली गाडी काय सेमीला सेम उतरल्या, तर त्यांनी एकमत करायला पाहिजे होतं. बघा आज जरी किरण आप्पाचा जो नंदी तो आमच्या उत्तम शेठचा आहे, आणि मुंबईचे दोन्ही नंदी असेल, भुंगा असेल, आमचा मथुर असेल, हे तिन्ही एक नंदी होते. यांच्यामध्ये संगनमत व्हायला पाहिजे होतं. माझ्याकरता सांगण्याकरता तुला काय बघ, आपल्यामध्ये काही गोष्टीचा वादविवाद नाही पाहिजे, आणि हट्ट आणि जिद्द ही केली नाही पाहिजे संबंधांमध्ये, की नाही मला ते होणार नाही आणि ते नाहीच करायचं, आणि ते चुकीच्या गोष्टी आहेत. मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी संगनमत करून त्यांनी कुठेतरी बिचाऱ्यांनी तिघांनी एकत्र होऊन तो डिसिजन घ्यायला पाहिजे. 100% तुला मी आज आश्वासन देतो, मी जर तिथे असतो तर त्यांना मी डिसिजन घ्यायला लावलं असतं. पण मी तिथं पोहोचलो नाही, कारण का आपली सेमी केली होती, मला पोचता आला नाही. आणि म्हणजे सेमी सुटली होती, मी बैलांजवळ होतो, आणि मला ही गोष्ट थोडीशी कानकून लागली होती की असं असं, पण मी मला समजून घेतील. पण नंतर जेव्हा लास्टला डिसिजन आला तेव्हा फायनलला जायचा वेळ आला, आणि मग त्याच्यामुळे मी बोलू शकलो नाही. पण 100% मी असतो ना, तुझ्या चॅनलच्या बाबतीत सांगतो, मी 100% त्यांचं संगनमत करून दिलं असतं. म्हणजे कुठून कुठेतरी एवढ्या दिवसात मित्र एकत्र केलं असतं. आणि काय होतं ना सुरज, मी तुला एक गोष्ट सांगतो की ही जी मित्रमंडळी आहे ना, ही सर्व चांगली आहे. मागचे पाठराखे आहेत ना, हे कुठेतरी चुकीचं करतात. यांनी काय करायला पाहिजे, मित्रांमध्ये तुम्ही एकत्र येऊन ह्या गोष्टी सोडवल्या पाहिजेत. तर तुम्ही काय करता, मित्राला भडकवतील, नाही असं नाही, आपलाच नाही, आपणच पळणार, नाही आपणच बादशाह, चालत नाही. काय होतं, तुम्ही जर त्यांच्या सोबत जर राहिले, तुम्ही जर त्यांना जर चांगला सांगितलं, ती मैत्री अजून घट्ट होईल. समोरच्या मन दुखणार नाही. आपल्याकडे बघतातच त्या नजरेने की दोस्ती कशी असावी, ते आपल्या मुंबईच्या या मालकांची सारखी. तिन्ही मुंबईचे नंदी होते, म्हणून मी तुला सांगतो की गाडी संगनमत व्हायला पाहिजे. हे आटी मारून ह्या गोष्टी नाही चालत. नाही आमचे दोन नंदी वेगवेगळे आणि चिठ्ठी उडव, लोक मजा घेतात आपली यार. बघ जरी भुंगा असेल, जरी मथुर असेल, आणि किरण अप्पाचा आमच्या उत्तम शेठचा रैना असेल,
या तिघांमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे होतं. एक तर रैना भुंगा पळायला पाहिजे, रैना मथुर पळायला पाहिजे होता. परत एकदा नवीन मस्त गाडी पळाली असती, बैल चेंज झाला असता, ड्रायव्हर चेंज झाले असते, मजा सुद्धा आली असती. आणि लोकांची तर या इच्छा गोष्टी पण करायला पाहिजे होते. होत्या. बघा लोकांची इच्छा पण होती मथुर रैना पलावा, ती गोष्ट जरी झाली असती किंवा भुंगा आणि रैना पलाला असतं तरी पण चांगलं झालं असतं, किंवा इतर त्यांच्या संगनमताने ज्या काही गोष्टी झाल्या असत्या आनंद असता. आणि तो क्षण देखील लांब नसता की आकाशदादा, मिलिंद शेठ आणि हे तिघ जण, हा त्रिकूट, राहुल भाई असू दे, आकाशदादा, हा त्रिकूट एकत्र बघायला भेटला असता. तो पण आनंद घेताना मागच्या वेळेस पण राहुल भाई आणि आकाशदादा होते, पण तिथे कुठेतरी मिलिंद शेठ नव्हते. मजा आलीच ती बघायला. हा त्या दिवशी भुंगा सेमीला हे झाल्यानंतर मिलिंद शेट निघून गेला, पण यायला पाहिजे होतं की ठीक आहे काही गोष्टी. शंभू पण त्यांचाच आहे, पण काही कालांतराने कामं वगैरे असतील म्हणून निघून गेले. राहुल शेठ सेमीला फायनलला होता, खाली थोडासा वादविवाद झाला, पण मी मध्ये गेल्यानंतर पोरांची बघा, आज राहुल शेठ एवढा असून या बैलगाडी क्षेत्रातले त्याचे एवढे फॅन फॉलोअर असून एवढ्या लोकांमध्ये मी घुसल्यानंतर एकाही पोरांनी काय बोलला नाही. लोकांना सुद्धा त्यांच्या मित्रांना पण माहिती आहे, त्यांच्या पोरांना, की मला किती ते मानतात राहुल शेठ असेल. आणि त्याच्यामुळे मी एक दिलं, गप्पा सर, सगळी गप्प बसली. वादविवाद नाही झाला पाहिजे. आपण बैलगाडी क्षेत्र टिकवायचं आहे आपल्याला. आपली पुढची पिढी पण या बैलगाडी क्षेत्रात खेळली पाहिजे. या क्षेत्राला कुठेतरी नवीन चालना मिळाली पाहिजे. जशी IPL होते, जशी आपली एवढे मोठ्या क्रिकेट मॅच होतात, म्हणजे सगळ्या काय गोष्टी असतील, अशी बैलगाडी क्षेत्राला उच्च दर्जा मिळाली पाहिजे आणि कुठेतरी कॉम्पिटिशन झाली पाहिजे बैलगाडी क्षेत्रात. दादा बघा, आता तुम्ही वादाचा विषय घेतला आणि इंटरनॅशनल सुद्धा झाली पाहिजे. 100% दादा, एवढ्या मोठ्या म्हणजे चांगलं तुमचं मन आहे किंवा अशा, पण तुमच्या बाबतीत पण एक दोन गोष्टी अशा बघितल्या मी सोशल मीडियावरती, तुम्हाला किंवा शंभूला हेट मिळते कारण का तुमच्या एखाद्या शब्दामुळं. आता तुम्ही सरळ सरळ सांगतो की बघा, मागच्या वेळेस दादांनी बऱ्याचशा बाईटमध्ये सांगितलं की वायदी वायदी, त्या गोष्टीमुळं आकाश दादाला पण, म्हणजे एक स्पेसिफिक नंदी, मी सरळ सांगतो, म्हणजे वायदीचा विषय आला की सगळीजण बकासूरकडे वोट करतात. जेमतेम 80 ते 90% जे गाडा मालक आहेत, 80 ते 90% गाडा मालक वायदी घेतात, पण कोणी कॅमेरा समोर येत नाही. आणि बरेचशा वेळेला कसं होतं, वायदी म्हटलं की बकासूरचंच नाव घेतात. आणि त्यावेळेस पण कुठेतरी, म्हणजे बकासूर फॅन्स असतील ते, म्हणजे कुठेतरी शंभूला काय बोलू नको किंवा तुम्हाला बोलू नको असं आम्हाला वाटतं. आम्हाला वाटतं ना की बाबा आमच्या आकाश दादाला बोलतात, आमच्या शंभूला बोलतात, पण या गोष्टी नाही व्हायला नाही, पाहिजे. बकासूरच्या बाबतीत आपण बोललेलोच नाहीये. बघ, मी बोललोय दुसऱ्या नंदीचा विषय आहे आणि कुणी वैयक्तिक ओढून घ्यायला नाही पाहिजे अंगावर. आणि जर कुणी मागितली असेल तर त्याला शेवटी लागणारच अंगाला. आणि मी जर पर्सनली त्या माणसांशी बोललेलो आहे आणि ती माणसं पण सुद्धा उत्तर देत नाही, तर बकासूरवाल्यांशी माझे चांगले संबंध आहेत. वैभव असेल, तुम्हाला नेहमी भेटतो अड्ड्यात, हां, नेहमी हात देतो. मोहिलचा इतका माझा परिचय नाही, पण त्यांनी वैयक्तिक बिचाऱ्यांनी अंगावर नाही घेतलं पाहिजे. माझं एक सांगणं आहे, मी तुम्हाला वैयक्तिक तुमचं नाव घेऊन बोललेलोच नाही. वैयक्तिक नाव जेव्हा माणूस घेऊन बोलतो तेव्हा 100% माणसाने उत्तर द्यायला पाहिजे, पण वैयक्तिक नाव घेतलेलं नाही. ठीक आहे, माझ्याकडून ज्यांनी मागितले असेल तो वेळ संपला, आम्ही बघ तिथे थांबलो नाहीये. आज आम्ही पुढे गेलो आणि ज्यांनी वायदी मागितली तिथेच थांबले. तर कुठेतरी शंभूनी पुढे गेलेला आहे आणि त्या वायदीचा विषय जो आहे सुरू आहे, तो कसा आहे, ठीक आहे, एखाद्या माणसाने वायदी मागितली तर त्याच्या चांगल्या कामासाठी मागितली असेल, पण मी ती देऊ शकलो नाही, कारण का माझा नंदी पळतोय तर मी ती देणार नाही. माझा जर नंदी खालच्या लेवलला आहे आणि मला जर कुठे प्रसिद्धी करायचं तर मी देऊ शकलो असतो, मी दिलीच असती, पण ते मला काही द्यायची गरज नाही वाटली. त्याच्यामुळे वायदी हा विषय आपल्यासाठी मोठा नाहीये, स्टॉप आहे. आणि कसा विषय, ज्याला पण भावना दुखवल्या असतील तर 100% त्यांनी वायदी मागितली असेल. बकासूरला मी आजही कधी बोललो नाही की बकासूरवाल्यांनी वायदी घेतली. बकासूर हा बैल सर्वांसाठी देव आहे. मी सुद्धा त्या नंदीला खूप मानतो. प्रत्येक मैदानात तो फायनल घेतो. आता सध्याला कोणात काळाचा थोडा माणूस हे जातो, थोडा बॅकफूट जातो प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर आज तो नंदी कुठेतरी बॅकफूटला असेल, पण 100% त्यांनी माझ्याकडे नंदी मागितलं, त्यांना मी नंदी देणार. बकासूर खूप भारतभर प्रसिद्ध बैल आहे, घराघरामध्ये बकासूर गेलेला आहे आणि त्या नंदीसाठी माझ्याकडे कधी पण ऑलवेज वेलकम असणार. मी कधी पण त्याला नंदी देणार. बकासूरच्या विषयी माझ्या मनामध्ये कधीही काही गोष्टी खोटी येणार नाही. 100% मी माध्यमातून सांगतो, कारण का हा बकासूर माझ्या काशीमध्ये पळालाय आणि त्या नंदीने माझी सर्वात जी जिद्दी शर्यत होती ती करून दिली. तर त्या नंदीवर मी आक्षेप घेणं, माझ्या एवढा नालायक माणूस कुठला.
बघा मित्रांनो, सरळ आणि स्पष्ट का विचारलं, कारण का बघा आता एखाद्या वेळेस म्हणजे आकाश दादांना किंवा शंभूवरती नाव, आता बघा शंभू म्हणायला गेलं तर मुंबईमध्ये पण एकदम टॉप पळतोय, 3 फेऱ्याला पण पळतोय, घाटावरती पण पळतोय. बघा कसं वाटतं मालकाला की एखाद्या वेळेस आपला नंदी पळत असताना वायदी, म्हणजे हा विषय होता. बाकी एखाद्या माणसाला किंवा स्पेसिफिक किंवा एखाद्या नंदीबद्दल दादांच्या मनात वाईट असेल असं मला तरी पर्सनली वाटत नाही, कारण का मी खूप जवळून बघतो आकाश दादांना, खूप अगोदरपासून ओळखतोय. अजूनपर्यंत म्हणजे कोणत्या गोष्टीचा किंवा एखाद्या नंदीबद्दल असं वाईट मनात असेल असं वाटलं नाही, म्हणून सरळ सरळ नाव घेऊन विचारतो. दादांच्या मनामध्ये पण तशा काहीच गोष्टी नाही आहेत आणि त्या सांगितल्या. पण जेव्हा जेव्हा शंभूचं म्हणजे पल बघून पण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उठत असेल, 100% हे शब्द त्यांच्या तोंडातून निघणारच. पण ह्या गोष्टी बकासूरबद्दल नव्हत्या. त्यांच्या मनामध्ये अजूनपर्यंत बैल नंदीबद्दल रिस्पेक्ट आहे किंवा त्याच्या मालकांबद्दल, आणि ही गोष्ट बकासूरबद्दल नव्हती. हे एवढंच क्लिअर करायचं होतं. तर आता काय म्हणणार, येणाऱ्या काळामध्ये बघा आता स्पीड तर आहे, आणि त्यांचं पण असं असतं की जो नंदी पळत असं ना की म्हणजे ते नंदी मागतायत स्वतःहून फोन करून. त्या दिवशी बकासूरसाठी आणि बकासूरच्या फॅन फॉलोविंगसाठी खूप दुःखद गोष्ट झाली की गटालाच बाद झाला. आम्हाला सुद्धा पण वाईट वाटलं की एवढ्या त्या नंदीचे चाहते आहेत, एवढे त्याच्यासाठी बघायला येतात आणि तो गटाला बाद झाला. ही खूप आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे की यार गटालाच त्याची बाद झाला आणि संपूर्ण चाहते असतील, त्याचे फॅन फॉलोईंग असतील, ते सर्व नाराज होऊन घरी गेले. की एवढ्या नंदीला बघण्यासाठी एवढी जे लोक येत असतील आणि त्यांनी त्या नंदीनी त्या मैदानामध्ये गुलाल पात्र व्हायला पाहिजे. कारण का एवढं त्याची फॅन फॉलोईंग असेल तर ठीक आहे, काही गोष्टी असतील, बिचारा बाहेर गेला ठीक आहे, पण बकासूर खरोखर बकासूरच आहे. तो पुन्हा एकदा त्याच्या ताकदीच्या जोरावर तो त्याचा इतिहास घडवणारा बैल आहे आणि त्याचा रेकॉर्ड मोडणारा बैल बकासूर आहे. रेकॉर्ड मोडणं, स्वतःचा रेकॉर्ड जो मोडतो ना, तो खूप मोठा यशस्वी गोष्ट असते. बरोबर. स्वतःचा रेकॉर्ड दुसरा कोण नसून मोडताना स्वतःनीच मोडणं ही खूप मोठी टॅलेंट गोष्ट आहे आणि तो बिचारा स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच मोडतो. बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्यासाठी भरपूर असे काही शब्द आहेत की ते बकासूरसाठी, की बकासूर खरोखर बकासूर आहे, पण त्याला जो खरोखर त्याचं नाव जर सरपंच आहे, बघ एखादा सरपंच नाव कसं असतं की गावातला सरपंच म्हणजे खूप मोठा माणूस, तसा तो बैलगाडा क्षेत्रातला मोठा माणूस आहे. बघा मित्रांनो, जाम मोठी मुलाखत होईल, त्याची मुलं शॉर्टकटमध्ये घेतो. आता दादा बघा, शंभू टॉप पळते, चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये आपण पळवताय आणि तुमचा देण्या घेण्यामध्ये बिलकुल विश्वास नाहीये. तर आता आपल्याला कसं काय बघा, आता मथुरमध्ये येऊन पळायला, मथुर पण बोलला तर चांगला पळते. आणखी तुम्हाला पण वाटत असेल की किंवा आता राहुल दादांचा पण फोन येत असेल की एकाच दिवशी आपण पळवूया. ये फोन येतो सांगा. ना मग. हा. फोनचा विषयच नाहीये. अरे ते प्रेम आहे एका मित्राचा एकामेकावर आणि 100% येणाऱ्या मैदानामध्ये ही काय बैल पळतील आणि आता सध्याला 9 तारखेला जे मैदान आहे त्याच्यामध्ये आपला पहिला झालेला आहे. 9 तारखेनंतर जिथं राहुल शेठ बोलेल किंवा त्याच्या आधी पण कुठे मैदान असेल तिथे आपण 100% 1000% मथुर आणि शंभू पळणार. 100%. बघा आता 3 बैल ते एका जोत्यात झोपू शकत नाही. पण गुंगासोबत पण तसंच काहीतरी होऊ हा शकतं. भुंगा ह्या बैलांचा विषयच नाहीये. हां. बघ पण ज्या मी मैदानामध्ये जरी बघ हां. प्रवीण काकांनी काल काय सांगितलं की आकाशच्या बरोबर जी मित्र आहेत ते आकाशला नंबरामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात. 100%. माझं पण तेच आहे की माझा मित्र खाली नाही राहिला पाहिजे, माझा मित्र माझ्या बरोबर हात पकडून वरती आला पाहिजे. बरोबर. माझं सांगणं ते असं नाही सूरज, माझं जरी नंदी कमी पडला मी त्यांचा घेईन डायरेक्ट, मला बैल पाहिजे. हां. माझं त्यांचा कमी पडला ते हक्काने. माझा घेतील हक्काने, हां. एकही शब्द कोणी काय बोलायचा नाही. अशा दोस्त आहेत, 100%. अशा काही गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळे एकामेकामध्ये या गोष्टी चालून जातात. नक्कीच तुमच्या दोस्तीला कोणाचीच नजर नाही लागू दे अशी आम्ही देवाचरणी प्रार्थना करू. आणि जे काय असेल तुम्ही एकमेकांसोबत जेव्हा कधी म्हणजे पैऱ्याच असू दे किंवा इतर गोष्टी एकमेकांमध्ये बोलून बसून आणि या सगळ्या गोष्टी आपण मांडल्या पाहिजेत, किंवा आपण आपले बघा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचं काय आहे, मुंबईचे चांगले गाडा मालक यांचे काय सारखे गाडा मालक नाही का, तर तुम्ही दोस्तीला जागताय. दोस्ती काय ती लोकांना दाखवून देताय. बरोबर. प्रत्येक वेळीच म्हणजे मैदानामध्ये असू द्या, गुलाल झाल्यावरती असू द्या, एकमेकांना कॉल करता ऑन, म्हणजे आता बघा बाईटच चालू असेल तेवढ्या तुमचं एकमेकाला कॉल असतात. एवढा आनंद आहे. काल मला याच गोष्टीवर जयेश पाटील आपला सोनारपाड्याचा आमचे खूप वर्षापासून संबंध आहेत जयेश दादा बरोबर, आणि त्याचा काल मला फोन आला होता की खरोखर काकाचं नाव चालवलंय, तर पप्पांना तो काका बोलायचा, काकाचं नाव खरोखर तू चालवलं. आणि बघ असे माझे मित्र असतील, हे लोक जर मला बोलत असेल, विजय नाना असेल सोनारपाड्याचे, त्यांनी पण फोन घेतला होता, खरोखर आमच्या मित्राचा शेठचं नाव तुम्ही चालवलं. ही वाव माझ्यासाठी खूप मोठी आहे. 100%.
माझ्यासाठी बैलगाडा क्षेत्रात खूप मोठी गोष्ट ही माझ्या वडिलांचे मित्र असतील, माझ्या वडिलांसोबत फिरणारे असतील, ते मला शाबासकी देतात आणि ते माझ्यासाठी काही गोष्टी मला बोलतात, की नाही आमच्या मित्राचं असेल, आमच्या भावाचं असेल. तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, की मला अजून त्याच्यामध्ये ऊर्जा मिळते, की अजून मी पुढे नाव चालवेन. मोटिवेशन चांगलं केलं सगळ्या पुढच्या माणसाला तर त्याचा खरोखर त्याची प्रगती होते. त्याला डिमोटिवेशन केलं का त्याचं बॅकफूट होतं. लक्षात घे. मग त्याच्यामुळे त्यांनी माझी खूप तारीफ केली. आज भरपूर असे संबंध आहेत. आता शंभूला जे बसायला जे चगाळ लागतं ना तर तो पाठवतो अरे वा. जयेशचे. आणि बघ आपला नंदी म्हणून त्या सगळ्या गोष्टी होत असतात. बघा मित्रांनो, आता जाता तर शेवटचाच प्रश्न आणि घेतो. तुला मुलाखत तुझ्या संपवणार होतो. बाबतीत एक म्हणजे बाईट मधून सांगतो की बऱ्याचशा वेळेस काय झालं माझ्याकडून जे सोन्याचं नाव राहून गेलेलं आहे. हा, मी आपला- त्याच आता विषय घेणार होतो. काय होतं माहितीये का सोन्या बैल आहे ना माझ्या नावावर सुद्धा पळालेला आहे. हा सोन्या. आणि जेव्हा बंदी होती तेव्हा सोन्या माझ्या नावावर पळाला. जयेश दादानी 2 महिने पप्पाच्या नावावर खास माझ्याकडे कुठलाही नंदी नव्हता तेव्हा सोन्याने आवर्जून सोन्या माझ्या नावावर पळाला. आणि खरोखर जेवढे मला शर्यती करायचे होते टॉपच्या तेवढ्या सोन्याने मला करून दिलं. आणि जयेश दादानी पण ते पप्पांची एक हे ठेवली की खरोखर काकांचं नाव करायचं त्या हिशोबाने बैल दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सोन्या आपला पळाला आपल्या नावावर. 2 महिने पूर्ण सीझन ती असते लागची त्या 2 महिने पळून माझं नाव त्यांनी नाव लौकिक केलं सोन्याने. बघा मित्रांनो, आता मी स्वतःहून का विषय घेत नव्हतो, कारण का आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. मुद्दाम काढून खरूच करणाऱ्यामधले आम्ही नाही. आम्ही असं बघतोय की एकत्र कसे आले पाहिजेत. आता बघा, दादांच्या मनामध्ये सोन्या असू दे, जयेश दादा असू दे, एकत्र आता बरेचसे आपण फोटो बघितलेले. सगळे पण मित्रच नक्की आहेत काय झाले आम्हालाच माहित नसतं आणि मग एखाद्या वेळी डायरेक्ट विचारणं सूरज आमच्याकडनं चुकीचं होईल. काही- म्हणून आज काही होत नाही तुला मी सांगतो. काही नसतं. काय असतो एखाद्या मित्राचा नंदी जेव्हा बॅकफुटला येतो ना तेव्हा त्याला आपण घेतलं पाहिजे सोबत. माझं सांगणं तर ते बघ मला तर बघ मला कोण घेऊ दे नाही घेऊ दे. माझी ती थिंकिंग नाही. हा. पण मी जर नम्रात असेल तर मी माझ्या मित्राला घेईन. बरोबर कारण तो माझ्या पडत्या काळात आहे. तो माझ्या चांगल्या काळात पण तो माझ्या सोबत पाहिजे. पाहिजे. आणि माझ्या पडत्या काळात जर उभा आहे आणि चांगल्या काळात जर मी एकटाच चकड्यावर उभा राहून नाचतोय तर हे चुकीचं आहे. चुकीचं. बरोबर. आज बघ ही लोक आहेत ना ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. बैलगाडी क्षेत्रात दोस्ती खूप टिकवणं गरजेचं आहे. तुमच्यासोबत पब्लिक पाहिजे, तुमच्यासोबत दोस्त पाहिजेत. ज्या टायमाला तुम्ही तुमच्या बाजू तिथं घेणारा कोण नसेल ना तेव्हा तुमचा मित्र घेणारा पाहिजे. बरोबर. तुमच्या मागे हा. एखादी गोष्ट चालू असेल आणि तिथं तुमचे हे 10 जण बसलेत त्यात एकही तुमचा मित्र नाही, एकही माणूस नाही. 10 जणांचं एकमत होतं की ही गोष्ट चुकीची आणि ही चुकीची. जर एक मित्र माझा त्याच्यात असेल ना त्या 10 जणांना पुरा पडेल की असं नाही तसं आहे, हे चुकीचं तुम्ही बोलताय, ती व्यक्ती खरी आहे. एक व्यक्ती आपली या शर्यती क्षेत्रामध्ये असणं आणि या 10 लोकांमध्ये बसताना आपली बाजू घेणं तोच आपला खरा मित्र असतो. बघा, आता दोस्तीबद्दल काय बोलायचं, काय सांगायचं. आता आकाश दादांनी स्वतःच सांगितलं की कशा प्रकारे दोस्ती असावी तर अशी असावी. म्हणजे माझा जरी आता मी वरचढ असेल माझी बाजू तरी पण मी कोणत्याच प्रकारे मित्राला विसरणारा नाहीये. आणि खरोखरच आता स्वतःहून विषय घेतला. आता माझ्या मनामध्ये तर असं म्हणजे मला काही गोष्टी माहीत नव्हत्या की असं असू शकतं का नसू शकतं का, म्हणून मी विषय नव्हता घेतला. जाता शेवटचाच प्रश्न होता तो आणि आकाश दादा बोलून दाखवला की आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काही दुरावा वगैरे नाही. आम्ही एकत्रच आहोत. फक्त एवढंच आहे की जयेश दादा आपला सोन्या बिमार असल्यामुळे मैदानात येत नाही, त्याच्यामुळे एकत्र नाही नाही. ते सोन्या जरी बिमार असला तरी जयेशदाची बैल आहे सगळे. शंभू असेल काय बिचारा एकदम चांगला व्यक्तिमत्व आज एवढ्या वर्षापासून संबंध आहेत आणि खरोखर चांगला माणूस आहे. काही गोष्टी लोकांना पटत नसतील त्याच्याबद्दल तो सत्य बोलतो त्याच्यामुळे पटत नाही. पण ठीक आहे ही पण नंदी त्याचेच आहेत. मी त्याला कालही सुद्धा बोललो की तू काय हे नको करू. बैल काय तो पण सुद्धा बैल घेऊ शकतो पण काही कालांतराने कामं धंदे आता घरात पोरी मोठ्या झाल्या लग्न वगैरे सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे कुठेतरी तो थांबलेला आहे. पण येणाऱ्या काळात तो बैल घेईल. नक्कीच. आता खूप सारा वेळ दिलाय, माहित नाही किती मिनिटाची मुलाखत होते. खूप सारा वेळ दिलाय, खूप सारा धन्यवाद करतो. बघा, आम्ही नेहमीच जे आपले मुंबईची बैल आहेत ना कुठेतरी त्यांच्यावरती बऱ्याचशा वेळेला जो असणारा प्रेम आहे आपल्या पब्लिकचा ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे प्रश्नचिन्ह असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि नेहमीच आपला आकाश दादा आम्हाला एवढं सपोर्ट करतो. मित्रांनो, असं नाही की फक्त बैलगाडा क्षेत्रामध्ये इतर काही गोष्टी असतील ज्या आमच्या बाबतीत घडत असतील त्यांची पण शहानिशा करून आम्हाला योग्य तो मार्ग दाखवतो. खूप सारा धन्यवाद करतो आकाश दादा की आज तुमच्या मुलं आज आम्ही कुठेतरी आहे. आज आम्हाला कोणी बोललं ना चल रे तुला इकडे एवढे पैसे देतो, येणार नाही. कोण बोलला ना
चला आम्हाला आमच्या शंभूची मुलाखत घे, मी- चला लगेच, असं मी- असतं. अरे मी हीच गोष्ट त्या दिवशी घाटावरती बोललो एकाला, त्याला आमची पोरं आहेत ना बोललो युट्यूबर्स, बिचारे एवढे मेहनत करतात, त्यांना 1 रुपयाचा लाभ लोभ नाही, पण चाले एवढे मेहनत करतील ना शर्यतीसाठी, अख्खा सकाळी उठतील, उन्हात फिरतील, तुला अख्खा दिवस लोकांची वाईट, अख्खा दिवस बोललो एक ठीक आहे घाटावरती काही गोष्टी असतील, पण आमच्या मुलांचं खास करून मी कौतुक करेन. आमच्या दीपूचं झालं, आमच्या सूरजचं झालं, आपलं MM वायलेचं झालं, आपला तो काव्या मधुरा ब्लॉगचं झालं, अजून बरेचसे केतन. केतन झाला, निकम, अजून 2-4 जण आहेत हा, वाटतं ना. आहेत आपली. अरे ही सगळी तुम्ही मुलं आहेत ना, खूप मला तुमच्याबद्दल खूप असा अभिमान वाटतो यार, एवढी आमची मुलं दिवसभर बिचारी उन्हात तानात डोक्यावर कपडा घेऊन मुलाखत घेत असतात. 1 रुपयाचा लाभ लोभ नाही. का आमचे नंदी मुंबईचे फेमस झाले पाहिजे. तुमच्या डोक्यात एकच आहे की मुंबईचा आमचा नंदी फेमस झाला पाहिजे. आणि ही जी काही बऱ्याचशा गोष्टी मध्ये आधी होत असतात की तुमच्यावर काही गोष्टी, पण मला ते पटत नाही, मी त्याला क्रॉस करतो. मला कधी ते सपना नाही की मी क्रॉस करत असतो. पोरांना तुम्ही एवढे बिचारे दिवस रात्र मेहनत करतात. बघ तुला एकच गोष्ट सांगतो, हे कोण बोलतं माहिती आहे का, तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणारे एकच माणसं असतात. ठीक आहे तुमचा नंदी पळत नाही, ते या युट्यूबर लोकांचा दोष नाहीये, हे लक्षात सांगतो. नाही दादा बघा, नाही, नाही, अजून एक नाही, गोष्ट नाही, एक सांगतो. गोष्ट सांगतो तुझ्या माहिती, आपण काय रॅन्डमली सरळ तुमचा नंदी पळत नाही ते युट्यूबर लोकांचा दोष नाही, तरी युट्यूबर लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात. एक लक्षात घे, युट्यूबर लोक बिचारे सर्वांचे सगळ्यांची सहमत, सांगेल तिथे दादा जातात. सांगेल तिथे जातील, दादा हे बोल, दादा हे बोल, असं कधीच बोलणार नाही. समोरच्या माणसाला प्रश्न विचारतील, त्या माणसाने तसं उत्तर द्यायचं. आणि बिचारे सगळे संगनमत आणि सगळ्यांची प्रामाणिकप्रमाणे असतात तुम्ही युट्यूबर्स लोक, तर तुमच्यावर आक्षेप घेणं खूप चुकीचं आहे. तुमचा नंदी पळत नाही, तुम्ही कुठेतरी नम्रात नाही, ती युट्यूबरची चुकी नाही, पण युट्यूबरवाला येणार, तुम्ही त्याला दिसणार नाही तर तो कसा काय तुम्हाला भेटणार. तर काही लोकांचं तसं आहे की तुम्ही टॉपच्या लोकांची युट्यूब घेतात, तुम्ही बाईड घेतात, तुम्ही पण मला पण तुम्हाला एकच सांगणं आहे सर्व युट्यूबर्स लोकांना, तुम्ही काय करा, सर्व गरिबाची पण मुलाखत घ्या, 100%. सर्वांची मुलाखत घ्या, सगळ्यांची नंदी तुम्ही फेमस करा, तुमच्या माध्यमातून युट्यूब मधून नंदी फेमस होतो. बरोबर. हे लोकांना अजून समजत नाहीये. तुमचा नंदी किती पळू दे, तुमचा नंदी काय करू दे, जेव्हा तो बाहेर जेव्हा फेमस होतो ना, तेव्हाच त्याला काही लोक समजतात, अरे हा नंदी यांचा आहे, अरे हा नंदी. अरे बरेचसे लोक आहेत ना आता उन्हाच्या ह्याच्यामुळे घरीच बघून सगळ्या गोष्टी बघत असतात, बरेचसे लोक घरूनच सगळ्या गोष्टी अपडेट घेत असतात. तर तुम्ही ज्या टायमाला त्याची अपडेट टाकता त्या नंदीची, तर ती त्या मालकापर्यंत जेव्हा पोहोचते, त्याच्या घरचे जेव्हा बघतात त्यांना खूप आनंद होतो. पण त्याच्यामुळे त्या मालकाला पण शर्यतीची आवड होते आणि तुमची सुद्धा आवड होते. पण खरोखर बैलगाडी क्षेत्र 7 समुद्र पार नेण्याचं काम जर केलं असेल ना, तर युट्यूबर्स आणि युट्यूबवाल्यांनी. नक्कीच दादा, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता असे आम्ही पण वासरं बघत असतो किंवा नंदी बघत असतो जे खरोखर पळतात आणि त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. असे बरेचसे वेळेला असतं की कॉन्टॅक्ट करून चला बाबा या मैदानामध्ये आल्याच्या नंतर घेतो का, नाही करतात. काय माहितीये का, कारण का हे आपलं फ्युचर आहे येणार. आता बघा गाजून गेलेत, ठराविक जे नंदी आहेत त्यांना व्ह्यूज येतात, पण सुरुवात आपण एखाद्यापासून करतोय ना, खरोखर एक चांगलं वाटतंय. सूरज एक गोष्ट बघ, तू ह्याच्या ऑब्झर्व कर, बघ तुला बोलशी दादा बरोबर बोलतो, एखादा नंदी तू दाखव, ऑटोमॅटिकली फॉर्मला येतो. ही गोष्ट खरी आहे. हा. बघ तू एखादा नंदी तू कॅमेऱ्याच्या समोर ने आणि तो नंदी ऑटोमॅटिकली फॉर्मला येतो. हा. याचं कारण अजून मलाही भेटलेलं नाहीये. पहिलं पण चांगलं होतं. हा, त्याचे पहिरे चांगले होतात, तो लोकांच्या दिसण्यात. बघ जो लहान नंदी असतो ना, त्याचे कॉन्टॅक्ट नसतात बिचाराचे लोकांशी, मोठमोठ्या लोकांशी, पण जेव्हा तो नंदी पळताना दिसतो, जेव्हा त्या नंदीला तुम्ही कंटिन्यू कॅमेराच्या फोकसवर घेतात ना, तो मोठा माणूस पण बघतो, अरे हो बैल चांगला पळतो रे, याचा पैरा करू, त्या बिचाराचा पण चांगला पैरा होतो. ही गोष्ट आहे. तर तुम्ही या बारक्या नंदीला दाखवाल, त्या बिचारांचे मोठमोठे पैरे होते, 100%. चांगले पैरे नक्कीच होते. येणाऱ्या कालामध्ये बघा, आपण बऱ्याचशा मैदानामध्ये गेल्यावरती ना, असं नवीन म्हणजे माझं तर टार्गेटच असतं की 2-3 असे नंदी आहेत ना की आपण नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू, आणि होतं पॉसिबल होत आहे. एखाद्या वेळेस शर्यती बघतो, एखाद्या वेळेस मेन्शन येतात त्याच्यावरती बघतो, आणि 100% दाखवण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या कालामध्ये आणखी असे चांगले चांगले मुंबईमध्ये येणारे जे आपले उगवते सितारे आहेत त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आकाशदादांच्या आशीर्वादाने असून दे, त्यांच्या शंभूच्या काशीच्या आशीर्वादाने असाच आम्हाला उदंड आयुष्य लाभो, आणि काय बोलतात जी क्षमता आहे ना मुलाखत घेण्याची बोला किंवा त्यांना पुढे नेण्याची, अशीच आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद दादा, वेळ काढून दिल्याबद्दल. धन्यवाद तुझेही. खरोखर तू नेहमी मला फोन करतो, दादा बाईट द्यायची, तुमचा घर आहे कधी पण या, मला विचारायचं नाही दादा आम्ही येऊ का, येऊ का हा शब्द नाही माझ्याकडे, ऑलवेज वेलकम.
आपल्याला मी कधी कोणाला बोलत नाही या म्हणून, तुमच्या घरी कधी पण या, तुम्हाला मी जरी नाही भेटलो तर बैल भेटतील, माझे भावंड भेटतील, कोणी भेटतील, हा. तुम्हाला बाईट देतील जे, तर तुम्ही या डायरेक्ट. म्हणजे असं विचारायचं नाही की दादा तुमचं आल्यावर पाहुणचार होईल, सगळ्या गोष्टी होतील असं जाऊन नाही देणार. 100%. तर काय कधी विचारायचं नाही. आणि खरोखर युट्यूबर्स लोकांना त्यांच्या, मी खरोखर सांगतो, मी कसा मोठा महान नेता नाहीये, पण एक बैलगाडा मालक म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. युट्यूबर्स असतील आपले पश्चिम महाराष्ट्रातले असतील, आपले ठाणा रायगडचे असतील, यांना कधी कोणाला बोलू नका. खरोखर युट्यूबवाले बिचारे चांगल्या संयम पद्धतीने ठेवा, फक्त त्यांचे थोडासा. काम चांगलं करतात आणि तुमचा नंदी या पब्लिक पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, ते म्हणजे युट्यूबर्सच. त्यांना कोणी नाव ठेवू नका. बिचाऱ्यांना एकदम मनापासून ते काम करतात, कारण माझी बाईट घेतात म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलणं हे माझ्या रक्तात नाही. ते जे चुकत असतील चुकतायत, पण ते चांगलं काम करतात बिचारे, तर त्यांना कोणी बोलू नका. धन्यवाद. धन्यवाद.